पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। या बैठकीच्या निमित्तानं पवार काका पुतणे एकत्र आले। मात्र यावेळेला काका पुतण्यांमधला दुरावा आणि प्रोटोकॉलचा मुद्दा आणि खडाजंगी याची जास्त चर्चा रंगते। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या बैठकीला हजेरी लावली। बारामती शिरूरचा निधीचा मुद्दा सुळे आणि अमोल कोल्हे यांनी मांडला। आम्हाला न्याय मिळणार की फक्त मावळलाच निधी मिळणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला। यावेळी ताई आम्ही बारामती करत नाही असं उत्तर शेळके यांनी दिलं, तर बारामतीला निधी मिळाल्यावर विरोध केला का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। तो तुमचा विषय असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मात्र पलटवार केलाय। मावळला दिलं त्याबद्दल आमचे आभार आहे। जो न्याय तुम्ही मावळला देता तोच आपण बारामती आणि शिरूरला द्यावा एवढीच अपेक्षा होती। परंतु मावळला अधिकचा निधी मिळाला हे सातत्याने बोलणं आम्हाला योग्य वाटलं नाही आणि म्हणून स्पष्टपणाने माझी भूमिका मांडली। मी असा भेदभाव दुजाभाव कधी करत नाही, उलट सगळ्यांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेत होतो। त्यामुळे या खडाजंगीची सध्या पुण्यात जोरदार चर्चा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात डीपीडीसीची बैठक पार पडली। या बैठकीला शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार सुनील शेळके आणि इतर आमदार उपस्थित होते। मात्र ही बैठक चांगलीच वादळी ठरली। या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या समोरच खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार सुनील शेळके यांच्यात निधीवरून खडाजंगी झाली। या खडाजंगीची चर्चा असतानाच बैठकीच्या निमित्तानं पवार काका पुतणे समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं। विशेष म्हणजे बैठक पूर्ण होईपर्यंत अजित पवार यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे बसलेल्या बाजूला बघायचं सुद्धा टाळलं। या बैठकीत आणखीन एक गोष्ट लक्षवेधी ठरली। बैठकीतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला। खासदारांच्या बैठकीसंदर्भात अजित पवार यांनी फोन लावला, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन उचलला नाही। मी सीएम साहेबांना फोन लावत होतो की साहेब आता अधिवेशन जवळ आलेलं आहे, तातडीनं मीटिंग घेतली तर आपल्याला ती माहिती देता येईल, पण नाही झाला पण लागेल, काळजी करू नको, लागेल। शिंदेंनी अजित पवार यांचा फोन न उचलल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे। विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत, त्यानुसार राजकीय वातावरण ढवळून निघत आहे। अनेकांना पक्ष बदलण्याचे वेध लागले, तर काहींना आपल्या पक्षात घेण्याची रस्सीखेच सुरू झाली आहे। या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या घरी भेट झाली। या भेटीमुळे अतुल बेनके घरवापसी करणार याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी राष्ट्रवादीचं विरोधाचं काम केलं ते आमचे, म्हणजे भेट घेतली म्हणून काय झालं काल तुमच्या आपल्या नाही असू दे ना। आज आम्ही पण अनेक आमदार माझी पण भेट घेतात। काही दिवसांपूर्वीच पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांचे समर्थक अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो। या धक्क्यातून सावरत नाही तोच शरद पवार बेनके यांच्या रूपात अजित पवार यांना धक्का देणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या नंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत। विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र विधानसभा निवडणुकांच्या आधी राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे। या चर्चा सुरू असतानाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। या भेटीमुळे बेनके यांच्या घरवापसीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। याबद्दल विचारलं असता विधानसभा निवडणुकीला 2 महिन्यांचा कालावधी आहे, या कालावधीत काहीही होऊ शकतं असं सूचक विधान बेनके यांनी केलं। ते एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर साहेब आणि दादा एकत्र येतील असं विधानही त्यांनी केलं। यदा कदाचित महायुती म्हणून आम्ही जेव्हा पुढे जातोय तर महायुतीतून सीट शेअरिंगवरून काय होऊ शकतं, यदा कदाचित दादा आणि साहेब एकत्र येऊ शकतात। ही लोक इकडे तिकडे जाणार, काही इकडची तिकडे जातील, काही तिकडची इकडे जातील, ही सुरुवात आहे। अजून तर बरेच दिवस जायचे, अजून बऱ्याच काही गोष्टी झालेल्या आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतील। बेनके यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहेत। काही दिवसांपूर्वी भुजबळ, सुनेत्रा पवार आणि आता बेनके यांनी शरद पवार यांची भेट घेतली। त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का याविषयी उलटसुलट चर्चा रंगू लागली आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत म्हणावं तसं यश मिळालं नाही, त्यामुळेच की काय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून विशेष रणनीती आखण्यात येते। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती आखली आहे। अजित पवार यांच्या सभेत बॅनर, पोस्टर, मंचाची उभारणी इथे जास्तीत जास्त गुलाबी रंगाचा वापर केला जातोय। विशेष म्हणजे अजित पवार हे देखील गुलाबी रंगाच्या जॅकेटमध्ये वावरताना दिसू लागले आहेत।
या जॅकेटविषयी विचारलं असता अजित पवार यांचा त्रागा झाल्याचं पाहायला मिळालं. मला काय घालायचं तो माझा अधिकार नाही का? मी माझ्या पैशाने घालतो ना, तुमच्या कुणाच्या पैशाने घालत नाही ना. गुलाबी जॅकेटमध्ये काही वेगळं नसल्याचंही अजित पवार यांनी ठासून सांगितलं. असं डार्क काहीतरी वेगळं केलेलं आहे, कुणी लोकच करत नाही असं काहीतरी केलेलं आहे, असं तर काही केलं नाही. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटतं ते मी करत असतो. अजित पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर गुलाबी जॅकेट आणि गुलाबी राजकारणाची चर्चा थांबणार का हे पाहावं लागेल. माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे धारावीचा मुद्दा त्यांनी हाती घेतलाय. लोकसभा निवडणुकांच्या आधी धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्यावरून ठाकरेंनी मोर्चा काढला होता. आता विधानसभेच्या तोंडावर ठाकरे पुन्हा एकदा याच प्रकल्पावरून आक्रमक झाले. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर उपहासात्मक टीका करत धारावी पुनर्वसन प्रकल्पावरून सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरलं. लाडक्या मित्रासाठी वेगवेगळ्या ठिकाणी झोपडपट्टी योजनेतून जागा अधिग्रहित करायला लागलेले, त्या ठिकाणाला तुम्ही नख का लावताय? धारावीकरांना अपात्र ठरवून हकलण्याचा डाव असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय. जर अदानीला इकडे जमत नसेल तर अदानीने सांगावं की मला हे जमत नाही, त्यांनी टेंडर सोडून द्यावं. मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केला. मोदी आणि शहा मुंबईला अदानी सिटी करण्याचा त्यांचा डाव आहे. म्हणजे कदाचित उद्या हे मुंबईचं नावही बदलतील आणि मुंबईचं नाव अदानी सिटी करतील. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या प्रकल्पाचं काय होणार याबद्दल स्पष्ट बोलायचं ठाकरेंनी टाळलं. आम्ही आल्यानंतर रद्द करू, त्याच्यानंतर पुढे काय करू हा विषय आलाच, पण आत्ताच ते टेंडर रद्द का करण्यात येऊ नये? विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी आता धारावी आणि अदानी या मुद्द्यावरून ठाकरे आक्रमक झाल्याचं दिसतंय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधला. धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि अदानींच्या मुद्द्यावरून ठाकरे आक्रमक झाले. यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समाचार घेतला. शुक्रवारी साताऱ्यात वाघनख प्रदर्शनाचा दिमाखदार सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर वाघनख पाहायला शिवप्रेमींकरता खुली करण्यात आली आहेत. या सोहळ्यात वाघनखांच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली होती. काहींच्या बुद्धीला गंज चढलाय, तो वाघनखांनी काढून टाकण्यात येईल अशी टीका फडणवीस यांनी विरोधकांवर केली. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी जशास तसं उत्तर दिलंय. काहींच्या बुद्धीवर जंग चढलाय, मुख्यमंत्री मोदी त्या वाघनखांनी त्यांची बुरशी आणि जंग काढण्याचं काम हे मात्र निश्चितपणे आपण कराल. नागरी संतुलन, आपण मानसिक संतुलन बोलतो, मानसिक संतुलन बिघडलेली माणसं आपल्याला माहिती आहेत कोण आहेत, काय काय करतायत. काही जणांच्या मानसिकतेला सुद्धा बुरशी आलेली आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी फडणवीस आणि ठाकरे यांच्यात कलगीतुरा रंगला होता. आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या नेत्यांमध्ये जुंपण्याची चिन्ह आहेत. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपनं विधानसभा निवडणुकांचं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुद्धा तयारी केली आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकींसाठी कामाला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची शिवसेना भवन इथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. ठाकरे गटाकडून 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचं आयोजन करण्याचं विधानसभा संपर्क प्रमुखांना सांगण्यात आलं. यावेळेला ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांना काही आदेश दिले. यामध्ये 41 दिवसात आचारसंहिता लागेल, कामाला लागा असं स्पष्टपणे सांगण्यात आलंय. महाविकास आघाडी म्हणून विधानसभा निवडणूक आपण लढवणार आहोत, त्यामुळे स्थानिक पातळीवर समन्वय राखा, वंचितबद्दलची स्थानिक पातळीवरची माहिती गोळा करा असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष आणि संघटनांची माहिती सुद्धा जमा करा असेही आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत. या बैठकीतून उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं दिसतंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झालेत. सरकारला दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे यांनी आमरण उपोषणाची हाक दिली होती. त्यानुसार आंतरवाली सराटीत जरांगे यांचं हे उपोषण सुरू झालंय. जरांगे यांनी आंतरवाली सराटीत वर्षभरातलं 5वं उपोषण सुरू केलंय. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण यासह एकूण 9 प्रमुख मागण्यांसाठी जरांगे यांनी उपोषण सुरू केलंय. ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जरांगे यांनी सरकारसह राजकीय नेत्यांना इशारा दिलाय. 29 ऑगस्टला घ्यावी अशी माझं म्हणणं आहे, कारण 1 वर्ष आंदोलनाला पूर्ण होतं. त्या दिवशी ठराव आपण पाडायचे का निवडून आणायचे. सत्ता कोणालाच नाही आणता आली पाहिजे. बघा आता कसा डाव टाकतो मी 29 ऑगस्ट. लाडकी बहीण योजनेवरून सुद्धा जरांगे यांनी सरकारवर हल्ला चढवला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेवणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ऍडमिशन घेता येणार. सरकारने हे डाव टाकलाय.
राज्यात मतदारसंघ निहाय तयारी करायची असल्याचं सांगत जरांगे यांनी विधानसभेचं रणशिंग सुद्धा फुंकलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुवाधार पावसानं सगळीकडे दाणादाण उडाली। अतिवृष्टी सदृश पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। या पावसामुळे नागपुरातल्या रस्त्यांना नदी नाल्याचं रूप आलं। नागपूर शहरात पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली। पहाटे 5:30 ते सकाळी 8:30 अशा 3 तासात तब्बल 81.8 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे। मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळ परिसरात पाणीच पाणी झालं। दक्षिण आणि पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या नरेंद्रनगर ओव्हरब्रिजच्या खालती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। यामुळे पुलाखालची वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली। नागपूरच्या हुडकेश्वर भागात असलेला नाला दुतर्फा भरून वाहू लागला। त्यामुळे या नाल्याचं पाणी परिसरातल्या काही नागरिकांच्या घरात शिरलं। नागपूरच्या श्रीहरीनगरमधल्या सखल भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे। पिपळा गावामध्ये सध्या आपण आहे। खरं तर नागपूर शहराचाच एक भाग म्हणून याला पाहिलं जातं, मात्र या गावाचा जो आहे तो 3 तासाच्या पावसामध्ये संपर्क तुटला असं म्हणावं लागेल। पावसाचा जोर कायम राहिल्यानं नागपुरातील सर्व शाळा आणि कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली। पावसाळ्याच्या आधी पालिकेनं नागपुरातील नाले सफाईचा दावा केला होता, मात्र 3 तासांच्या मुसळधार पावसानं स्मार्ट सिटी म्हणवणाऱ्या उपराजधानी नागपूरची दाणादाण उडाल्याचं चित्र आहे। विदर्भात पुन्हा एकदा पावसानं थैमान घातलं। गडचिरोलीसह गेल्या 24 तासात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसामुळे रस्ते आणि वाहतुकीला मोठा फटका बसलाय। मुसळधार पावसामुळे काही वळण मार्ग वाहून गेलेत। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं जिल्ह्यातले 8 मार्ग बंद पडलेत। त्यामुळे अनेक गावांचा तालुका आणि जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय। भामरागड आलापल्ली आणि सिरोंचा आलापल्ली या 2 राष्ट्रीय महामार्गांवर पुलाचं बांधकाम सुरू आहे। या ठिकाणी असलेले वळण मार्ग पावसात वाहून गेल्यानं दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक बंद पडली। तर एटापल्ली तालुक्यात छत्तीसगडकडे जाणाऱ्या महामार्गावरचा काही भाग खचला। या ठिकाणी भला मोठा खड्डा पडल्यानं आंतरराज्य मार्ग बंद पडला। कुरखेडा, कोरची, अहेरी या तालुक्यातील काही गावातल्या नाल्यांना मोठा पूर आलाय। त्यामुळे तालुका मुख्यालय आणि जिल्हा मुख्यालयाशी असलेला संपर्क तुटलाय। चंद्रपूर जिल्ह्यातल्या नागभीडच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्यानं गडचिरोली आणि नागपूरचा संपर्क तुटलाय। महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या काळेश्वर इथे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली। भाविक स्नानासाठी येणारे घाट पूर्णपणे पाण्यात बुडाले आहेत। जिल्हा प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। राज्याच्या विविध भागात पावसानं जोरदार हजेरी लावली। विदर्भात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे। अमरावतीच्या चांदूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यामुळे माधान, ब्राह्मणवाडी आणि सोनोरी या गावातल्या नद्यांना पूर आलाय। वर्धा जिल्ह्यातही पावसाचा जोर पाहायला मिळाला। पोथरा प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय, तर नांद आणि लाल नाला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत। त्यामुळे अनेक गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपुरात शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे। मुसळधार पावसामुळे इरई धरणात पाण्याची आवक वाढली आहे। गोंदियात मुसळधार पावसामुळे केशोरी चिंचोली महामार्गावरचे पर्यायी रस्ते पाण्याखाली गेलेत। पुलाच्या अर्धवट बांधकामामुळे शेतकऱ्यांसह विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। देवरी तालुक्यातील शिलापूर जवळ वाघ नदीवरचा पूल पाण्याखाली गेलाय। पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्यानं सध्या मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय। भंडाऱ्यात सुद्धा मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत। पावसाचा जोर कायम राहिला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुवाधार पावसानं सर्वत्र एकच दाणादाण उडाली। अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं। या पावसामुळे रस्त्यांना नदी नाल्याचं रूप आलंय। विदर्भात झालेल्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तर काही ठिकाणी घरांमध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त झाले। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील चिकमारा मार्गावरचा विमल नाला ओसंडून वाहू लागला। हा नाला पार करण्याच्या प्रयत्नात 10 वर्षांचा एक मुलगा वाहून गेलाय। पुलाचा आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं पाय घसरून मुलगा थेट पुराच्या पाण्यात वाहून गेला। गडचिरोलीतल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड तालुक्याचा संपर्क तुटलाय। नदीवरचा पूल पाण्याखाली गेला असून 100 पेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलाय। नागपूरच्या सक्करदरा भागात अनेकांच्या घरात पाणी शिरलंय। हे पाणी बाहेर काढण्यासाठी एकानं चांगला जुगाड केला। घरातच बाईक सुरू करून त्याने हे पाणी बाहेर काढलं। नागपुरात पूरपरिस्थिती असतानाही एकानं मौजमजा करण्याची हौस भागवली। मुलांच्या आंघोळीचा टब पाण्यात टाकून त्यानं बोटिंगचा आनंद लुटला। तिकडे तळकोकणात पावसाचा जोर कायम आहे। जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पाऊस तुफान बरसतोय असं पाहायला मिळतंय। हवामान विभागानं सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलाय। संततधार पावसामुळे तेरेखोल नदी इशारा पातळीवरून वाहतीये, तसंच कर्ली नदी सुद्धा इशारा पातळीच्या जवळून वाहतीये।
पावसाचा जोर कायम राहिला तर या दोन्ही नद्यांच्या पातळीत मोठी वाढ होऊन पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तेरेखोल आणि कर्ली नदीच्या आसपास असणाऱ्या गावांना पुराचा वेढा कायम आहे। एनडीआरएफच्या टीम जिल्ह्यात अलर्टवर ठेवण्यात आली आहेत। सकल भागामध्ये अशा पद्धतीत भात शेतीमध्ये हे पाणी साठलेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तर झालंच आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही घरांमध्ये देखील या ठिकाणी मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो पाहायला मिळत आहे। कुडाळ तालुक्यातील मुसळधार पावसाचा फटका तुळसुली खुटळवाडी या रस्त्याला बसलाय। नदीला आलेल्या पुरामुळे जवळपास 200 मीटरचा रस्ता वाहून गेलाय, तर अर्धवट राहिलेला रस्ता धोकादायक बनलाय। वर्षभरापूर्वी बांधलेला रस्ता वाहून गेल्यानं रस्त्याच्या कामाबद्दल मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। तळ कोकणाप्रमाणे रत्नागिरीत सुद्धा पावसाचं धुमशान सुरू आहे। रत्नागिरीतल्या विविध तालुक्यात शुक्रवारपासून मुसळधार पाऊस पडतो। या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय। रत्नागिरीच्या खेडमध्ये अधूनमधून मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत। जगबुडी नदी इशारा आणि धोक्याच्या पातळी दरम्यान वाहते। संगमेश्वर, आरवली, मागजन या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। मागजन परिसरात पुराचं पाणी शिरलंय। सखल भागातील मागजनच्या बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं आहे। काही व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय। दापोली मंडणगडला सुद्धा पावसानं झोडपलंय। दापोली मुंबई मार्गावर केळवद शेनाळे हा घाट धोकादायक बनलाय। शुक्रवारी या दोन्ही ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती। रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालगड इथल्या कोंडी नदीवरचा पूल अर्धवट अवस्थेत आहे। दोन्ही बाजूचा भराव पहिल्याच पावसात वाहून गेल्यानं या नदी पुलावरून जाणं धोकादायक बनलंय। लाखो रुपये खर्च करून कोंडी नदीवर बांधण्यात आलेला पूल आमच्यासाठी काय उपयोगाचा, असा प्रश्न आता स्थानिक नागरिक करत आहेत। मुंबईतल्या ग्रँड रोड इथे एक दुर्दैवी घटना घडली। ग्रँड रोड इथे एका म्हाडाच्या इमारतीचा काही भाग कोसळला। या दुर्घटनेत एक वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय, तर 3 जण जखमी आहेत। ग्रँड रोड स्थानकाच्या बाहेर रुबिसिना मंजिल ही इमारत आहे। या इमारतीचा 3रा आणि 4थ्या मजल्यावरचा काही भाग शनिवारी सकाळी 11 वाजता कोसळला। महापालिकेकडून या इमारतीला 6 महिने आधीच धोकादायक इमारत म्हणून घोषित करण्यात आलं होतं। शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या इमारतीचा काही भाग कमकुवत होऊन कोसळला। ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। इमारतीचा भाग कोसळताना एकच गोंधळ उडाला। काहींनी इमारतीखाली असलेल्या दुकानात धाव घेतली। हम आराम से अंदर सो रहे थे, ऑटोमेटिक आवाज हुआ गिरने का। 24 लोग थे, एक बैग नीचे आ गया। हाँ। तो 4 फ्लोर जो दूसरे मंजिल पे आकर रुका। या इमारतीत जवळपास 20 ते 22 जण अडकले होते। या नागरिकांची सुटका करण्याकरता अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचले। यानंतर तातडीनं बचाव कार्य राबवत इमारतीमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली। गुजरातच्या बडोदा इथे एका शाळेत मोठी दुर्घटना घडली। मधल्या सुट्टीत विद्यार्थी डबा खात असताना वर्गाची भिंत कोसळली। या दुर्घटनेत 6 विद्यार्थी जखमी झाले। बडोदा शहरामध्ये नारायण विद्यालय ही शाळा आहे। इथे ही घटना घडली। या शाळेत पहिल्या मजल्यावरच्या एका वर्गात विद्यार्थी मधल्या सुट्टीत डबा खात होते। यावेळी अचानक वर्गाची भिंत कोसळली। या दुर्घटनेत 6 विद्यार्थी बेंचच्या सह 10 फूट खालती पडले। घटनेनंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी इथे धाव घेतली आणि बचाव कार्य सुरू केलं। या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण पाहायला मिळालं। प्राथमिक तपासात शाळेची इमारत अतिशय जीर्ण अवस्थेत असल्याचं समोर आलंय। या दुर्घटनेत एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झालेत। जखमी विद्यार्थ्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मस्त पावसात मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पावसात भिजायला जाण्याची तयारी करत असाल तर जरा सावधान, कारण इथून वाहणाऱ्या ओढ्यांना सध्या पूर आल्यासारखी स्थिती आहे। शनिवारी सकाळी इथे फिरायला गेलेले काही जण ओढ्याच्या पुरात अडकून पडले। बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला हा आजचा व्हिडिओ सध्या मुंबईत झपाट्यानं व्हायरल होतोय। भल्या सकाळी पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि मॉर्निंग वॉकसाठी गेलेले काही नागरिक परतत असताना अचानकपणे पाऊस वाढला आणि हे सगळेजण ओढ्याच्या पलीकडे अडकून पडले। नॅशनल पार्कमधल्या या ओढ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे सगळेच जण अडकले होते। थोड्या वेळ वाट पाहिल्यानंतर अखेर सगळ्यांनी एकमेकांचा आसरा घेत हा ओढा त्यावरच्या ब्रिजवरून सावधपणे पार केला आणि स्वतःची सुटका करून घेतली। सध्या मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर कधी रिमझिम पाऊस बरसतोय। अशा वेळेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या ओढ्याच्या पाणी पातळीत अचानक वाढ होते। यावेळी अनेकदा नागरिक तसंच पर्यटक या पाण्याचा जलस्तर वाढल्यामुळे परतीच्या प्रवासात अडकून पडतात। त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फेरफटका मारण्यासाठी गेलात तर पावसाचा अंदाज घ्या, नाहीतर तुम्ही सुद्धा ओढ्याच्या पलीकडे अडकून पडाल। साईनगरी शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमा आणि रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे गुरुपौर्णिमेसाठी साईनगरी शिर्डी सज्ज झाली आहे। भक्तांनी गजबजले
आजपासून 3 दिवसीय गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे। साईबाबा संस्थानच्या 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला शनिवारी पहाटे प्रारंभ झाला। पहाटे काकड आरती आणि मंगल स्नानाच्या नंतर साई चरित्राची ग्रंथ मिरवणूक काढून या उत्सवाला सुरुवात झाली। गुरुपौर्णिमा उत्सवासाठी साईनगरी भक्तांनी गजबजू लागले। राज्यभरातून पायी पालख्या शिर्डीत दाखल झालेत। साई नामाच्या जयघोषात शिर्डी दुमदुमू लागले। साई भक्तांच्या सेवेसाठी साई संस्थान सज्ज झालं असून मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलाय। मंदिर परिसराला गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं विशेष रोषणाई करण्यात आली आहे। रविवारी या उत्सवाचा मुख्य दिवस असल्यानं साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार आहे। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथे थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।